सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलीस प्रशासनाला वाहनांचे वितरण लोकार्पण सोहळा संपन्न। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पालकमंत्री सुरेश भाऊ खडे, खासदार संजय काका पाटील, आमदार मानसिंग भाऊ नाईक, जिल्हाधिकारी डॉक्टर अजय दयानिधी, सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे, उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुणांना लाड, महापालिका प्रशासक आयुक्त सुनील पवार, उपायुक्त वैभव साबळे, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगले, आमदार सुधीरदादा गाडगीळ तसेच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी अधिकारी वर्ग उपस्थित होता। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। मुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांचा मी धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला हा पैसा उपलब्ध करून दिला आणि तो पैसा आज पोलीस स्टेशनला मी देऊ शकलो आणि हा सोहळा संपन्न झाला। त्याबद्दल मला आनंद वाटतो। पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आणखीन काय प्रयत्न केले जाणार आहेत सरकारकडून? काय लागेल ते करायला तयार आहे। त्यामुळे पोलीस सक्षम झालेच पाहिजे, त्याशिवाय क्रिमिनल बंद होणार नाही। त्यामुळे पोलिसांना हे आपल्याला हत्यारं असतील किंवा अवजार असतील किंवा त्यांच्या व्हेकल्स असतील त्या गोष्टी आपल्याला करायच पाहिजेत। तर त्या दृष्टिकोनातून निश्चित आमचा प्रयत्न असणार आहे। एकीकडे पोलीस दलाला गाड्या दिल्या, दुसरीकडे एसटी महामंडळाच्या गाड्यांची अवस्था वाईट झालेली आहे। एसटीकडेही बघावं लागेल। आजच मी मीटिंग घेतली, एसटी सगळे महामंडळाची मीटिंग घेतली। त्यामध्ये त्यांना सांगितलं की आम्हाला ताबडतोब नवीन गाड्याचं तुम्ही डिमांड करा आणि नवीन गाड्यासाठी आपल्याला ताबडतोब डिमांड करा, कारण मध्ये कोरोनामध्ये आपल्या 250-280 गाड्या स्क्रॅप झाल्या। त्यामुळे आता नवीन गाड्या यासाठी मार्ग मोकळा झाला आणि काही ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये नवीन गाड्या दिलेल्या आहेत। त्यामुळं आता ज्या इलेक्ट्रिकच्या गाड्या आहेत त्या गाड्याही आम्ही मागवायचा प्रयत्न करतो। तोही माझा प्रयत्न चाललेला आहे। एक आनंदाची बातमी की आजच आपल्याला मिरज एसटी डेपो ग्रामीण आणि शहर ह्याची वर्क ऑर्डर झाली। उद्यापासून ते काम चालू होते। दोन्हीही एस टी डेपोची कामं आपण चालू करतो। त्यासाठी आपल्याला 38 कोटी मिळाले। आता ग्रामीणचं बनण्यासाठी आपल्याला 13 कोटी त्यांनी मंजूर केली आहे। ती आजच ती वर्क ऑर्डर मिळाली। उद्यापासून या 2 दिवसात उदाहरण करून आम्ही तेही काम चालू करतो। मुख्यमंत्री महोदय उद्या सांगली दौऱ्यावर आहेत। सरकार आपल्या दारी नेमका कसा प्रोग्राम आहे? प्रोग्राम तर मोठा असतो तो। सरकार आपल्या दारी, तर त्यामुळं सरकार दारापर्यंत पोहोचते। त्यामुळे हा कार्यक्रम मोठा होणार आणि निश्चितच मी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो।